नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती गाईड चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ ज्या विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीसाठी अर्ज केला आहे त्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला स्किप करू नका। तर विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे की पोलीस भरतीचा आपण फॉर्म तर भरला आहे, पोलीस भरतीच्या अजून ग्राउंडसाठी किती वेळ आहे आणि पोलीस भरतीचे ग्राउंड कधी होईल। तर विद्यार्थी मित्रांनो, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळतील, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जर पोलीस भरती करायची म्हटलं तर पोलीस भरती करण्यासाठी एकूण 7 समित्यांची गरज पडते। त्यामध्ये तांत्रिक समिती, मैदानी चाचणी समिती, बंदोबस्त समिती, मैदानी व्यवस्था समिती, खरेदी समिती, वाहन समिती आणि खाद्य समिती। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की या ज्या 7 समित्या आहेत या समित्यांचं ऑलरेडी गठन झालेलं आहे, म्हणजे या समित्या ऑलरेडी तयार झाल्या आहेत। या समित्यांमध्ये मुख्यतः अध्यक्ष आणि सदस्य असतात। ज्या समित्या आहेत त्या समित्या ऑलरेडी गठीत करण्यात आल्या आहेत आणि त्यांच्या बैठका सुद्धा झाल्या आहेत आणि काही जिल्ह्यांच्या बैठका या चालू आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघूया की या समित्यांचं काम काय असतं आणि या समित्या कोणत्या असतात। तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला येते तांत्रिक समिती। तर तांत्रिक समितीचं काम हे असतं की RFID प्रणाली, त्यानंतर OMR सीट आणि कॅमेरा, CCTV हे खरेदी करण्याचं काम हे तांत्रिक समिती करत असते। त्या समितीमध्ये म्हणजे जेवढ्या पण समिती आहेत त्या समित्यांमध्ये अध्यक्ष आणि सदस्य असतात, त्याचं ऑलरेडी गठन झालेलं आहे। त्यानंतर मैदानी चाचणी समिती, यामध्ये 1600 मीटर, 800 मीटर गोळाफेक आणि मैदानी चाचणी करता लागणारे जे साहित्य असतात ते खरेदी करण्याचं काम ही समिती करत असते। त्यानंतर बंदोबस्त समिती, म्हणजे भरतीसाठी लागणारा बंदोबस्त आणि तेथे जे कर्मचारी असतात त्यांच्यासाठी ओळखपत्र तयार करण्याचं काम हे बंदोबस्त समितीचे असतं। त्यानंतर मैदानी चाचणी समिती, यामध्ये मैदानी चाचणी करता जे लागणारं मंडप आहे, जनरेटर आहे, माईक आहे आणि फिरते शौचालय आहे, हे करण्याचं काम हे मैदानी चाचणी समिती करते, म्हणजे त्याची व्यवस्था करण्याचं काम ही मैदानी समिती करत असते। त्यानंतर खरेदी समिती, त्यामध्ये भरतीसाठी लागणारी स्टेशनरी हे करते, त्यामध्ये आपल्याला लागणारे जे फॉर्म असतात ते सुद्धा प्रिंट करण्याचं काम ही समिती करत असते। त्यानंतर वाहन समिती, आवश्यकतेनुसार लागणारे वाहन, कारण काही जिल्ह्यामध्ये काय होतं की समजा या ठिकाणी तुमचं डॉक्युमेंट वगैरे चेक झाले आणि तुमचं फिजिकल हे थोडं दूर असतं, त्यासाठी लागणारे जे वाहन आहे तर त्या वाहनाची व्यवस्था ही वाहन समिती करत असते। त्यानंतर खाद्य समिती, भरतीमध्ये लागणारे चहा, नाश्ता याची व्यवस्था करण्याचं काम हे खाद्य समिती करत असते। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो या ज्या 7 समित्या आहेत त्या समित्यांची पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी गरज पडत असते। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न येतो की चेस्ट नंबर तयार करण्याचा। तर तुम्हाला सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये ऑलरेडी चेस्ट नंबर हा तयार करून झालेला आहे। म्हणजे तर आता विषय येतो की आपली मैदानी चाचणी कधी सुरू होईल। तर त्यासाठी 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत। ज्या जिल्ह्यांमध्ये ऑलरेडी कमी जागा आहेत आणि कमी फॉर्म आले आहेत, आणि दुसरी गोष्ट ज्या जिल्ह्यांमध्ये जास्त जागा आहेत आणि जास्त अर्ज आले आहेत। तर तुम्हाला सांगू इच्छितो, ज्या जिल्ह्यांमध्ये ऑलरेडी कमी जागा आहेत आणि कमी अर्ज आले आहेत त्या जिल्ह्यांची जी पोलीस भरती प्रक्रिया ही, म्हणजे मैदानी चाचणी जी प्रक्रिया ही जानेवारीपासून सुरू होण्याची दाट शक्यता आहे। म्हणजे 1 जानेवारीपासून ही होऊ शकते किंवा 15 जानेवारीपासून सुद्धा होऊ शकते। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे एकच गोष्ट आहे की आपण पूर्ण तयारीमध्ये राहायला हवे, कारण पोलीस भरतीची मैदानी चाचणी ही लवकरच सुरू करण्यात येतील ही शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपण आपलं फिजिकलवरती फोकस करावं आणि त्याचबरोबर लेखीवरती सुद्धा फोकस करणे हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असेल। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ होता आपला की मैदानी चाचणी कधी होईल। आपल्याला आशा करतो की आपल्याला व्हिडिओ आवडला असेल। ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।